आजच्या चर्चेत आपले स्वागत आहे. हा आज आपल्याला जे साहित्य मिळालं आहे ते एका खूप खोल आणि गुंतागुंतीच्या विषयाला हात घालतं. हो हा विषय एका विशिष्ट धर्मशास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित आहे, जो भविष्य काळातील घटनांचा एक क्रमवार नकाशाच मांडतो. बरोबर. आज आपण 7वा करणा वाजल्यानंतर सृष्टीतील पापाचा समूळ नाश कसा होतो त्या प्रक्रियेचा सखोल अभ्यास करणार आहोत. हो, ही एक प्रकारची वैश्विक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. अच्छा. या स्रोतांनुसार ही घटनांची एक साखळी आहे. ती एका बिंदूपासून सुरू होते आणि पापाच्या संपूर्ण नाशापर्यंत पोहोचते. म्हणजे 6व्या शिक्क्यापासून ते अनंत काळच्या विश्रांतीपर्यंतचा हा प्रवास आहे. बरोबर. आपण या प्रवासातील प्रत्येक टप्पा, त्याची कारणं आणि त्याचे परिणाम हे सगळे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हो, म्हणजे केवळ काय घडतं हे नाही, तर ते का घडतं हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग ही गुंतागुंतीची वाटणारी प्रक्रिया सोप्या भाषेत उलगडून पाहूया. नक्की. तर या कालक्रमाची सुरुवात होते 6व्या शिक्क्याने. या स्रोतांमध्ये म्हटलं आहे की 1,44,000 लोकांना शिक्का मारला जातो आणि त्यानंतर 6वा करणा वाचतो. हो. आणि मग 42 महिने श्वापदाचे राज्य सुरू होतं. हा श्वापद म्हणजे नक्की काय? हे एखादं जनावर आहे की कोणत्या तरी गोष्टीचं प्रतीक? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. या स्रोतांनुसार श्वापद हे कोणत्या तरी प्राण्याचं नाव नाही, तर ते देवाच्या विरोधात उभ्या राहिलेल्या जागतिक राजकीय आणि धार्मिक सत्तेचं प्रतीक आहे. म्हणजे एक संस्था. अगदी. आणि हे 42 महिन्यांचं राज्य म्हणजे एक असा काळ आहे जेव्हा देवाच्या अनुयायांचा खूप मोठा छळ होतो आणि याच काळात देवासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या साक्षीदारांची एक विशिष्ट संख्या पूर्ण होते. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा संघर्षाचा काळ आहे. ही संख्या पूर्ण झाल्यावर काय होतं? ही संख्या पूर्ण होणं हे एका मोठ्या घटनेचं सूचक आहे आणि ती घटना म्हणजे प्रभू येशूचे आगमन. ओके. पण इथे एक रंजक तपशील आहे. या स्रोतांनुसार हे आगमन थेट पृथ्वीवर होत नाही, तर हवेत होतं. हवेत आगमन ही कल्पनाच वेगळी आहे. पृथ्वीवर न येता हवेत येण्यामागे काही विशेष कारण आहे का? हो आहे, कारण तिथेच पहिले पुनरुत्थान घडते. अच्छा, पहिले पुनरुत्थान. हो, जे साक्षीदार मृत्यूपर्यंत देवाच्या आज्ञा पाळतात ते मृत्यूवर विजय मिळवतात. त्यांचं पुनरुत्थान होतं आणि त्यांना हवेत उचलून घेतलं जातं. पण यामागे उद्देश काय? या घटनेमागे एक गहन उद्देश आहे. यातून केवळ मानवांनाच नाही, तर देवदूतांनाही देवाचं प्रेम आणि न्याय अंतिमरित्या पटवून दिले जाते. देवदूतांना सुद्धा? हो, त्यांच्या मनात देवाबद्दल असलेली कोणतीही शंका ती नाहीशी होते आणि त्यांची स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल एका अर्थाने परिपूर्ण होते. समजलं. म्हणजे ही घटना केवळ मानवांसाठी नाही, तर संपूर्ण स्वर्गीय व्यवस्थेसाठी महत्वाची आहे. यानंतर मग प्रायश्चित्ताची प्रक्रिया सुरू होते. बरोबर. इथे वास्तविक मंदिराच्या शुद्धीकरणाचा उल्लेख आहे. हे पृथ्वीवरचं मंदिर आहे की आणखी काही? नाही, हे पृथ्वीवरचं मंदिर नाही. या स्रोतांनुसार हे स्वर्गातील वास्तविक मंदिर आहे, ज्याची प्रतिकृती पृथ्वीवर होती. ओके. येशू स्वतःच्या रक्ताने या स्वर्गीय मंदिराचे शुद्धीकरण करतात. म्हणजे पापाचा अंश किंवा त्याची सावली जिथे कुठे पोचली आहे तिथून ती काढून टाकण्याची ही प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया इतकी पवित्र आणि गहन आहे की जोपर्यंत ती पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या मंदिरात कोणालाही प्रवेश मिळत नाही. अगदी बरोबर. आणि याच काळात पृथ्वीवर 7 प्रकारच्या आपत्त्या येतात. ठीक आहे, म्हणजे स्वर्गातील पवित्रस्थान शुद्ध झालं, पण पृथ्वीवर आणि इतर ठिकाणी तिथे अजूनही पापाचा प्रभाव आहे. मग ही शुद्धीकरणाची प्रक्रिया पृथ्वीवर कशी येते? पापाला मुळापासून नष्ट करण्याचा पुढचा टप्पा कोणता? पुढचा टप्पा आहे हेडिसचं शुद्धीकरण. हेडीज. हो. आधी हेडिस म्हणजे काय ते समजून घेऊया. या स्रोतांनुसार ही मृत आत्म्यांच्या तात्पुरत्या थांबण्याची जागा आहे. अच्छा, एक प्रकारची वेटिंग रूम. हो, तसंच काहीसं. पापाचा प्रभाव तिथपर्यंत पोचलेला असल्यामुळे त्या जागेलाही शुद्ध करण्याची गरज असते. आणि ते कसं होतं? यासाठी येशू पृथ्वीवर येतात आणि प्रथम त्या श्वापदाच्या म्हणजे देवाविरोधी सत्तेच्या सैन्याचा न्याय करतात आणि त्या सत्तेच्या प्रतीकांना अग्नीच्या सरोवरात टाकतात. या घटनेने हेडिसचे शुद्धीकरण पूर्ण होते. पण यावर एक पर्यायी मतही दिलेलं आहे, नाही का? हो, एक पर्यायी मत असं आहे की जेव्हा येशू पहिले आकाश आणि पहिली पृथ्वी जाळून टाकतात तेव्हा हेडिसचे शुद्धीकरण पूर्ण होते. दोन्ही मतांचा रोख एकाच गोष्टीकडे आहे की पापाच्या प्रभावाखाली असलेली प्रत्येक जागा शुद्ध केली जाईल. अगदी.
मग आता या सगळ्यामागे जो मुख्य सूत्रधार आहे त्या सैतानाचं काय होतं? त्यालाही शिक्षा होते का? नक्कीच. श्वापदाचा न्याय झाल्यावर येशू सैतानाला अथांग गर्तेत बंद करतात. अथांग गर्ता. हो, ही एक तळघीन खड्डा, एक प्रकारचा तुरुंग आहे असं समजा. आणि असं दिसतं की जे देवदूत त्याच्यासोबत सामील झाले होते ते सर्व त्याच्यासोबत बंदिवान होतात. आणि सैतानाला बंद केल्यावर सैतानाला बंद केल्यावर एका मोठ्या युगाचा अंत होतो. प्रायश्चित्ताचा दिवस, 70 आठवड्यांचा काळ आणि 6वा दिवस, हे सगळं संपतं. म्हणजे एका युगाचा अंत आणि दुसऱ्याची सुरुवात. या स्रोतांमध्ये या नवीन युगाला अनेक प्रतिकात्मक नावांनी ओळखलं जातं. हो, जसं की 7वा दिवस किंवा शब्बात, जे विश्रांतीचं प्रतीक आहे. बरोबर. याचबरोबर ज्युबिली वर्ष असाही उल्लेख आहे. तो मुक्ती आणि परत येण्याचं प्रतीक मानला जातो. थोडक्यात ही सर्व नावं एकाच गोष्टीकडे निर्देश करतात, एका नव्या परिपूर्ण युगाची सुरुवात. अगदी बरोबर. आणि हा बदल केवळ आध्यात्मिक नाहीये, तर भौतिक जगातही होतो. म्हणजे पृथ्वीवरील शाप संपतो. याचा अर्थ हिंस्र प्राणी आपली हिंस्रता सोडून देतात. मानवी शरीरातील पापमय वासना संपते. पापाच्या दास्यत्वातून केवळ मानवच नाही तर संपूर्ण सृष्टी मुक्त होते. म्हणजे आदामाने जे वैभव गमावली होते ते त्याला परत मिळते. हो, अगदी तसंच. हे ऐकायलाच खूप विलक्षण वाटतं. यानंतर एक नवीन जग सुरू होतं, नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी. इथेच 1000 वर्षांच्या राज्याची स्थापना होते. बरोबर. सैतान बंदिवान आहे, शाप नाहीसा झालाय. मग हे राज्य नेमकं कसं असेल? हे कसं जग असेल जिथे 1000 वर्षे पाप अस्तित्वातच नसेल? पापच नसेल? हो, कारण लोकांना मोहात पाडणारा सैतान तुरुंगात आहे. आणि ज्या साक्षीदारांचे पहिले पुनरुत्थान झाले होते ते या जगावर राज्य करतील. कोणतंही दुःख, आजारपण किंवा मृत्यू नसेल. हे एक प्रकारे पृथ्वीवर आलेलं नंदनवन असेल. पण ह्या नवीन जगात सर्व लोक सारखेच असतील का? कारण स्रोतांमध्ये 2 प्रकारच्या लोकांचा उल्लेख आहे. नाही, इथे 2 प्रकारचे लोक असतील आणि हा फरक खूप महत्वाचा आहे. अच्छा. पहिला गट आहे याजक म्हणजे प्रीस्ट्स लोकांचा, ज्यांचं पुनरुत्थान झालेलं आहे. ते नवीन येरुशलेम या स्वर्गीय शहरात राहतील. ओके. ते थेट देवाच्या सानिध्यात राहून राज्यकारभार पाहतील. आणि दुसरा गट कोणता? जे शहराबाहेर राहतात. हो, शहराबाहेरील लोकांचे शरीर आत्मिक नसून नैसर्गिक असेल, म्हणजे आपल्यासारखं. ते लग्न करतील, त्यांना मुले होतील. अच्छा. 1000 वर्षांच्या काळात त्यांची संख्या प्रचंड वाढेल आणि ते हे नंदनवन भरून टाकतील. ते एका आदर्श जगात जीवन जगतील. थांबा, इथे मला एक प्रश्न पडतोय. जे लोक या 1000 वर्षांच्या काळात जन्माला येतील त्यांनी कधीच कोणतेही दुःख, त्रास किंवा मोह पाहिलेला नसेल. बरोबर. त्यांनी सैतानाचा सामनाच केलेला नाही. म्हणजे त्यांची निष्ठा कधी तपासलीच गेली नाही. बरोबर? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडलाय. हीच या 1000 वर्षांच्या राज्याच्या कथेतील सर्वात मोठी नैतिक आणि आध्यात्मिक कसोटी आहे. अच्छा. या लोकांची स्वतंत्र इच्छाशक्ती म्हणजे फ्री विल कधी तपासलीच गेली नाही. त्यांनी केवळ एका आदर्श परिस्थितीत जीवन जगलेलं असतं. त्यांचं देवावरील प्रेम आणि त्यांची निष्ठा खऱ्या अर्थाने सिद्ध झालेली नसते. आणि म्हणूनच या 1000 वर्षांच्या शेवटी प्रभू येशू सैतानाला थोड्या काळासाठी मुक्त करतात. सैतानाला पुन्हा मुक्त करणं हे तर खूप धोकादायक वाटतं. एका परिपूर्ण जगात पुन्हा एकदा वाईटाचा प्रवेश होऊ देण्यामागे नेमका काय उद्देश आहे? उद्देश आहे अंतिम परीक्षा. आणि इथेच या स्रोतांमधील एक सर्वात धक्कादायक आणि महत्वाचा मुद्दा समोर येतो. तो कोणता? सैतान सुटल्यावर लोकांना भुलवतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1000 वर्ष नंदनवनात कोणत्याही त्रासाशिवाय आणि सैतानाच्या प्रभावाशिवाय राहिल्यानंतरही जेव्हा संधी मिळते तेव्हा बहुसंख्य लोक देवाविरुद्ध बंड करतात. काय सांगताय? हो, ते नवीन येरुशलेम शहरावर हल्ला करतात. म्हणजे पापाची प्रवृत्ती केवळ बाह्य परिस्थितीवर अवलंबून नाही, तर ती मानवी निवडीमध्ये खोलवर रुजलेली आहे, असा या स्रोतांचा दृष्टिकोन दिसतो. 1000 वर्षांची शांतता सुद्धा ती पूर्णपणे काढून टाकू शकत नाही. बरोबर. हा या कथेचा खरा कळस आहे. पण मग सगळेच फसतात का? नाही, काही लोक या परीक्षेत उत्तीर्ण होतात. ते येशूच्या बाजूने उभे राहतात. त्यांची निष्ठा या अंतिम परीक्षेत सिद्ध होते. आणि मग यानंतर येशू सैतानाला आणि त्याच्या अनुयायांना अग्नीच्या सरोवरात कायमचे टाकून देतात. सैतानाचा कायमचा अंत होतो. यानंतर न्यायाची अंतिम वेळ येते. शुभ्र सिंहासनाचा महान न्याय, म्हणजे ग्रेट व्हाईट थ्रोन जजमेंट. इथे आता कोणाचा न्याय होतो? इथे त्या सर्वांचा न्याय होतो जे पहिल्या पुनरुत्थानात सामील नव्हते. प्रभू येशू सिंहासनावर बसून प्रत्येकाच्या कर्मानुसार न्याय करतात. आणि निकाल? इथे 2 प्रकारचे निकाल आहेत. जे नीतिमान आहेत त्यांना जीवनाचे पुनरुत्थान मिळते, म्हणजे अनंत काळचे जीवन.
आणि जे दुष्ट आहेत त्यांना न्यायाचे पुनरुत्थान मिळते, म्हणजे अंतिम शिक्षा. ज्यांची नावे जीवन पुस्तकात लिहिलेली नाहीत त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकले जाते. एक मिनिट. इथे म्हटलं आहे की यात मृत्यू आणि हेडिस यांचाही समावेश आहे. त्यांनाही अग्नीच्या सरोवरात टाकले जाते. हो, हे जरा विचित्र वाटतंय, नाही का? मृत्यू आणि हेडिस या काही व्यक्ती किंवा प्राणी नाहीत, या तर अमूर्त संकल्पना आहेत. मग त्यांना अग्नीच्या सरोवरात टाकलं जातं. याचा नेमका अर्थ काय? हे शब्दशः घ्यायचं की हे एक शक्तिशाली रूपक आहे? तुमचा मुद्दा बरोबर आहे. ही एक प्रतिकात्मक भाषा आहे, पण तिचा अर्थ खूप खोल आहे. कसा? मृत्यू हे पापाचे वेतन किंवा परिणाम आहे आणि हेडिस हे पाप्यांना तात्पुरते ठेवण्याचं ठिकाण आहे, बरोबर? हो. जेव्हा मृत्यू आणि हेडिस यांना अग्नीच्या सरोवरात टाकले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की सृष्टीतून पापाशी संबंधित सर्व गोष्टी आणि संकल्पना पूर्णपणे नाहीशा होतात. म्हणजे पापाचा प्रभाव, त्याचे परिणाम, त्याची स्मृती, मृत्यूची भीती, या सगळ्याचा समूळ नाश होतो. अगदी. दुःख संपते आणि शाश्वत विश्रांती सुरू होते. तर पापाच्या नाशाचा हा संपूर्ण प्रवास आपण पाहिला. एका विशिष्ट क्रमाने घडणाऱ्या घटना, 6व्या शिक्क्यापासून सुरू होऊन अंतिम न्यायापर्यंतचा हा प्रवास खरोखरच विलक्षण आहे. हो, पण या माहितीच्या शेवटी एक अत्यंत वेगळा विचार मांडला आहे, जो या सर्व घटनाक्रमाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलू शकतो. हो. आणि तो विचार या संपूर्ण चर्चेला एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातो. आत्तापर्यंत आपण ज्या घटना पाहिल्या त्या सर्व वेळ आणि जागेच्या मर्यादेत घडणाऱ्या आहेत. म्हणजे एका घटनेनंतर दुसरी घटना घडते असा आपला अनुभव आहे. बरोबर. पण या स्रोतानुसार देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे स्वतः वेळ आणि जागेच्या पलीकडे आहेत. वेळ आणि जागेच्या पलीकडे याचा आपल्यासाठी काय अर्थ होतो हे समजायला थोडं कठीण आहे. याचा अर्थ असा की देवासाठी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे सगळं एकाच वेळी अस्तित्वात आहे. एकाच वेळी? हो. देव काळाच्या ओघात अडकलेला नाही, तो काळाच्या बाहेर आहे. त्यामुळे आपण ज्या घटनांना एकामागोमाग हे घडताना पाहतो, म्हणजे 6वा शिक्का, 7वा करणा, 1000 वर्षांचं राज्य आणि अंतिम न्याय, हो, त्या सर्व घटना देवाच्या दृष्टिकोनातून एकाच वेळी घडत आहेत, एकाच क्षणी अस्तित्वात आहेत. थांबा. म्हणजे आपण आत्तापर्यंत ज्या घटनाक्रमावर चर्चा केली, हा सगळा क्रम आपल्या मानवी दृष्टिकोनासाठी आहे. अगदी बरोबर. या स्रोतानुसार देव या घटनाक्रमाला एका सरळ रेषेत पाहत नाही. त्याच्यासाठी सृष्टीची सुरुवात आणि शेवट एकाच क्षणी अस्तित्वात आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की पापाचा पराभव ही भविष्यात घडणारी घटना नाही, तर देवाच्या दृष्टिकोनातून ती आधीच पूर्ण झालेली आहे. वाव. ती एक सिद्ध झालेली वस्तुस्थिती आहे जिचा केवळ वेळेनुसार उलगडा व्हायचा बाकी आहे. वा, हा विचार खरंच खूप गहन आहे. म्हणजे हा संपूर्ण वैश्विक प्रवास एका अशा नाटकासारखा आहे ज्याचा शेवट लेखकाला आधीच माहीत आहे. बरोबर. आपल्यासाठी प्रत्येक अंक नवीन आहे, पण देवाच्या नजरेत ते संपूर्ण नाटक आधीच पूर्ण झालेलं आहे. याचा अर्थ सृष्टीच्या अंताचा निर्णय आणि त्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच निश्चित आहे. यावर नक्कीच अधिक मनन करण्याची गरज आहे.